तसं जरा आणि ज्या गावाला नारळ देणार आहेत ना पुढल्या वर्षी त्याचा रस्ता एक वर्षभर आधी केला पाहिजे. मला तुम्हाला माहिती राहते रस्ता गावाला कोणते नारळ. आता तुम्ही महाराष्ट्रातले कीर्तन करा आणि ते येड्या बाबळी पाहिलं त्याला हे गाडी ड्रायव्हर गाडी की मग येड्या बाबळीत काय इकडे मला असं म्हणून थोडंसं आता पुढल्या वर्षी ज्या गावाला नारळ द्यायचंय त्या गावाचा थोडा रस्ता आधी झाला पाहिजे. बरोबर आहे का? आणि नुसते हो का आता टाळ्या वाजा जरा मोकळ्या अंगाने. हा आता ह्या टाळ्या बरंच काही सांगून जातात. हा असं थोडंसं ज्याला ना जोग महाराज त्या रस्त्याला नावच द्यायचं जोग महाराज पथ. असा भनाट तुमच्या बी गाड्या अशा भनाट आल्या पाहिजे, आमच्या बी गाड्या अशा भनाट निघाल्या पाहिजे. थोडंसं सामाजिक बांधील घेऊन आता नाही सध्या काय झालंय सगळं ऑनलाईन झालं. ऑनलाईन झाल्यामुळं कुठं काय चाललं हे एका सेकंदात कळत. ते जुन्या काळात चालायचं आपलं. लोक आपले मोकळ्या अंगाने राहायचे समाजामागं. आता लोक कोणाच्या मागं नाहीत. लोक आता फक्त पप्पेच्या याच्याच माग आहेत, कोणाच्याच माग नाहीत. म्हणून थोडस लक्ष द्या सगळ्याला. सगळ्या पुढाऱ्यांना माझी एवढी हात जोडून विनंती, मराठवाड्याचा चांगला विकास करा. विठ्ठल विठ्ठल. ऐका मग असे राक्षस पाठवायला सुरुवात केली देवाने, मारायचे. मग तो तालीम करू लागला. देवाने तालीम करायला सुरुवात केली. आणि मग आपल्या गोपाळांकडे पाहिलं, काय रे तुम्ही खात नाही म्हणजे देवात दही दूध तूप लोणी होतं ती आई मथुरेला विकली ती. मग आजपासून निर्णय, राज्याचा माल राज्याबाहेर जाऊ द्यायचो नाही, राज्यबंदी. मग राज्यबंदी सुरुवात केल्यावर गोपिकाने साठा करायला सुरुवात केली. देवाने घरी जायचं साठा फोडायचा. मग मिळवणी गोपाळ घरामध्ये श्री कान्हा, दररोज आता सापडीना यादवांचा राणा. आणि मग देवाने चौर्य कर्माला प्रारंभ केला. गोपिका गाराने सांगायला येऊ लागल्या, गाराने